नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्याकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे. अरे शंकरपाळे. बऱ्याचदा घराघरात मधल्या वेळेत खाण्यासाठी काहीतरी हवे असते. म्हणूनच आज आपण घरातल्या उपलब्ध साहित्यात बनवणार आहोत खारे शंकरपाळे. तेही मैद्याचे नाही तर गव्हाच्या पिठापासून आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे हे पौष्टिक तर आहेतच. इतकी हलकी फुलकी आहेत ना की कधी संपते हे कळणारच नाही. गोडापेक्षा याला जास्त डिमांड असते. तिखट शंकरपाळी बनवण्याकरता इतकी सोपी आहे ना, अगदी अर्ध्या तासातच बनवून तयार होते. तयार केल्यानंतर हे आपण 15 दिवस ते 1 महिना आपण हे स्टोअर करू शकाल. फक्त हवाबंद डब्यात ठेवण्याची गरज आहे. जास्त दिवसांकरता स्टोअर करू शकतो. तर चला आता आपण जास्त वेळ न घालवता मस्त खमंग खुसखुशीत तिखट शंकरपाळी तयार करूया. या ठिकाणी आपण हे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि हे पीठ मी अगोदरच चाळून घेतलेले आहे. तर या ठिकाणी आपण हे 3 कप गव्हाचे पीठ घेणार आहोत. 3 चमचे या ठिकाणी आपण रवा घेणार आहोत. 3 चमचे आपण या ठिकाणी कसुरी मेथी घेणार आहोत. तर ही कसुरी मेथी आपण डायरेक्ट न घालता ही हातावर आपण क्रश करून घालूया. जेणेकरून याचा स्वाद मस्तपैकी यामध्ये उतरेल. तर बघा अशा पद्धतीने ही आपण संपूर्ण क्रश करून घेतलेली आहे. यामध्ये आता आपण घालूया ओवा. तर हा ओवा देखील आपण हातावर अशा पद्धतीने क्रश करून घेणार आहोत. ओवा आणि जिरे आपण या ठिकाणी घेतलेले आहे. तर तुम्ही देखील घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. आणि हे संपूर्ण आपण हे जिन्नस घेतल्यानंतर आपण यामध्ये करणार आहोत मोहन. तर मोहन आपण कडकडीत गरम करूया. त्या अगोदर आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. तर चला आता आपण तेलाचे मोहन गरम करूया. अशा पद्धतीने आपण हे कडकडीत तेल गरम करून घ्यायचे आहे आणि हे आपण यामध्ये घालूया. थोडीशी याची वाफ जाऊ द्यायची जेणेकरून आपलं हे पीठ करपणार नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण यामध्ये हे कडकडीत तेलाचे मोहन घातलेले आहे. हे खूपच गरम आहे. कडकडीत तेल घातल्यामुळे आपण हे सुरुवातीला अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घेऊया. सुरुवातीला हे गरम आहे तोपर्यंत आपण हे चमच्याच्या साहाय्याने असं संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. आता याची वाफ गेल्यानंतर आपण हे चांगले हाताने चोळून एकत्र करून मळून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले. तर आता हे हाताने आपण मळून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण याच्या संपूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण मिक्स केल्याने काय होते, की जे आपण तेलाचे मोहन घातलेले हे संपूर्ण पिठाला व्यवस्थितरित्या लागते. हे संपूर्ण आपण असं रगडून घेतल्यामुळे हे संपूर्ण मिश्रण एकजीव होते बघा अशा पद्धतीने. संपूर्ण आपल्याला असे चोळून घ्यायचे आहे. जेणेकरून हे मिश्रण मस्तपैकी एकत्र एकजीव होते. तर यामध्ये आता आपण हे थोडे पाणी घालून हे मळून घेणार आहोत आणि पुरीपेक्षा आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचे आहे. जेवढे आपले पीठ घट्ट मळले जाईल ना, तेवढेच आपले शंकरपाळी मस्त खमंग बनतील. तर पीठ आपल्याला अशा पद्धतीने मस्तपैकी रगडून मळून घ्यायचे आहे. याला आपण छान मुठी देखील देणार आहोत. तर बघा हे संपूर्ण आपण एकजीव करून घेतलेले. तर आता याला छान आपण रगडून घेऊया. थोडीशी आपण मुठी देण्यापुरते यावर पाणी घालून घेत आहोत. फार जास्त आपल्याला हे नरम करायची नाहीये. मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हे आपल्याला पुरीपेक्षा घट्ट मळून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण याला छान रगडून घेऊ आणि याला आपण मुठी देखील देणार आहोत. संपूर्ण अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया.
जेवढं आपण हे रगडून मळू ना, तेवढं आपलं पीठ छान व्यवस्थित एकत्ररित्या एकजीव होते. अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण एकजीव झालेलं आहे. अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे मळायचं आहे. आपण बघू शकता किती घट्ट झालेलं आहे. यावर मी आपल्याला हे बोटं देखील रुतवून दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट पीठ मळायचे आहे. 20 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत. 20 मिनिटाकरता आपण हे झाकून ठेवलेले आहे. 20 मिनिटं या ठिकाणी आपले हे झालेले आहे आणि आपण हे पोलपाटावर छान रगडून घेऊया. पिठाला आपण तेल लावलेले आहे आणि हे अशा पद्धतीने आपण छान रगडून घेऊ. पोळीला जसं आपण लाटून घेतो ना, तशाच पद्धतीने याचा हुंडा घेऊन आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी आपल्याला याची एकदम पातळ लाटायची आहे. जर आपण जाड पोळी लाटली ना, तर शंकरपाळे तेलात फुगतात आणि मग ते लूज पडतात. तर ही पोळी आपल्याला अशी अलटी-पलटी करत दोन्ही साइडनी लाटून घ्यायची आहे. आपण बघू शकता अशा पद्धतीने. आणि जेवढी जास्तीत जास्त पातळ लाटली जाईल, तेवढी आपल्याला ही लाटायची आहे. तर आपण बघू शकता आपण ही पोळी किती पातळ लाटलेली आहे. तर कटरच्या किंवा सुरीच्या साहाय्याने आपण ही शंकरपाळी कट करू शकता. तर या ठिकाणी मी हे कटर घेतलेले आहे आणि त्याच्या साहाय्याने आपण ही शंकरपाळी कट करून घेत आहोत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साईज ठेवू शकता. लहान किंवा मोठी जशी आवडत असेल तशी. अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण कट करून घेऊ. एक साइडने आपले हे संपूर्ण कट करून घेतलेले आहे. आता आपण दुसऱ्या साइडने देखील अशा पद्धतीने हे कट करून घेणार आहोत. खूप सोपी आणि झटपट अशी ही होणारी खारी शंकरपाळीची रेसिपी आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा. नक्की करून बघा आणि मला पण सांगा कशी झाली आहे. तर बघा सेम प्रोसेसने आपण ही संपूर्ण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले हे संपूर्ण शंकरपाळे आपण पोलपाटावर तयार करून घेतलेले. अशा पद्धतीने आपण हे हलकेसे काढून घेऊया. तर शंकरपाळे तळण्याकरता या ठिकाणी आपले हे तेल देखील छान गरम झालेले आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे. शंकरपाळे तेलात घालून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण यामध्ये सोडून घेऊया. मध्ये मध्ये आपल्याला हे हलकेसे हलवून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने तळून घेत असताना आपण हे अशा पद्धतीने तळून घेत आहोत. आपण बघू शकता याचा रंग किती सुरेख आलेला आहे. मस्त गोल्डन ब्राउन या ठिकाणी आपले हे झालेले आहेत. अशाच प्रकारे आपण हे संपूर्ण शंकरपाळे तयार करून घेऊया. याचे संपूर्ण आपण तेल निथळून घेतलेले आहे आणि हे आपण गाळणीमध्ये काढून घेऊया. तर बघा अशाच पद्धतीने आपण हे संपूर्ण तळून घेऊया. सेम प्रोसेसने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. झाल्यानंतर देखील याची कुकिंग प्रोसेस चालू असते. त्यामुळे असा गोल्डन कलर झाल्यावरच आपल्याला हे काढायचे आहे. जेणेकरून हे जास्त खूप काळपट होणार नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण तळून घेऊया. संपूर्ण आपले या ठिकाणी अशा पद्धतीने हे तयार झालेले आहे. तर अचूक प्रमाणात एकदम सोप्या पद्धतीत अजिबात तेलकट न होणारे खुसखुशीत खारे शंकरपाळे या ठिकाणी आपले हे तयार झालेले आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा. रुबी म्हस्के रेसिपीला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. अशाच छानशा रेसिपी सोबत पुन्हा भेटूया.